दिवस नामदेव महाराज माझे कीर्तन करतात, माझं भजन करतात, माझं नामस्मरण करतात, नाचून कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू लगी असा माझा नामा प्रिय आहे, मला आवडत आहे म्हणून श्रेष्ठ आहे त्याचं उच्चिष्ट होऊ लागले. विदासी म्हणे पुरुषोत्तम सकाम अथवा निष्काम वाचे वदे जे माझे नाम तो सका परम. तो सका परम माझा कोणी का नाव आहे ना ते माझा आवडता भक्त आहे आणि माझ्या भक्ताची सेवा करणारा ते आणि प्रिय आहे. बघा आता लेकराला आई आवडते पण लेकराला ज्याने उचलून घेते ते आणि प्रिय वाटते महिला. मनुष्याने मला देव म्हणू लागले, माझ्या भक्ताची सेवा करणारे त्याच्याकरता श्रेष्ठ आहे, ते मला आणि प्रिय आहे म्हणू लागले. जीवाहुनी मज आवडता तयासी न करी परता तोची माझी कुलदेवता पूजी सद्भावे. देवाचे कुलदैवत कोण आहेत म्हणजे संत आहेत महाराज. देवाचे आमचे कुलदेवता पांडुरंग म्हणतात, आमचे कुलदेवता जगदंबा आहे म्हणतात, पण देवाचे कुलदेवत कोण आहेत महाराज? संत आहेत. देवाचे कुलदेव भक्त आहेत. देवाचे कुलदेव तेच नामदेव महाराज ते ज्ञानेश्वर आहेत बरोबर. मी सच्चिदानंद वनमाळे आळगे हरिदासाचे कुळे हे जगी प्रसिद्ध बिरदावळे निज भक्त मिळे वसतसे. मज निज भक्ताचे बहु वेळे त्याचे उचित उचिष्ट पुढे उभा राहुनी मी तया पुढे मुखात घाले निज प्रीती. मुखात घाली त्या पुढे. बघा महाराज देवाला एवढे प्रिय भक्त म्हणून देवाची मी सेवा करतो, देवाच्या मागे मागे येतो, देवाची या काही कमी पडत तर मी सेवा करतो आणि देवाचं उच्चिष्ट देतो आणि देवाच्या मुखामध्ये मी घास घालतो. एवढे प्रिय असणारे भक्त असतात देवाला म्हणून सांगू लागले. हे मज वाटे अति गोमटे सेविता स्वादिष्ट गोड वाटे उच्चिष्ट योगे मोठे धाटे शरीर माझे अखंड माझी सोजवळ बाळांगती अखंडे शिवानी संपत्ती पुष्टी तुष्टी सदा सती उच्चाष्ट साठे भक्ताच्या ते संत सोयरे भेटती जाण ते माझी दिवाळी सुख सन जैसे चक्रा होता चंद्र दर्शन प्रेमानंदे उल्हास. प्रेमानंदे उल्हास जसं चंद्राला काय महाराज पौर्णिमेला चंद्र भरून आल्यानंतर कसं चक्राला आनंद होतो तसं मला या भक्ताला पाहिल्यानंतर मला आनंद होतो. हेच माझे सोयरे सज्जन आहेत, हेच माझे सखे आहेत, हेच माझे प्राणाकिंता प्रिय आहेत असं म्हणून लागली देव म्हणून लागली. म्हणून बहुत अर्थ चित्ते नामी असी जे वेळे सांगते हे अन्यथा नवेचे ताते पुढे विचार कोणता. काहीच विचार काय केली देवाने महाराज मागे पुढे काहीच भक्ती नाही महाराज. खाली या हेच प्रेम धरून हेच भक्तीचे या पोटी धरून या नामदेव महाराज मी उलट काढलो मागचे विचार पुढचे विचार काय ऐसे बोलता रुपये वरा ब्राह्मण देते प्रत्युत्तर म्हणते तो गुण समुद्र कळले आचार आमासी. तरी वेदीचे बोलले धर्म देते आचार विविध कर्म. नामदेव महाराजांच्या उष्टे खाल्यानंतर देव म्हणला तू लई शहाणा आहेस बाबा, चतुर आहेस, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. असा असणारा देव चतुर आहे, देव चतुर असं तू चतुर आहेस. पण वेदामध्ये काय लिहिले, शास्त्रामध्ये काय लिहिले त्याचं या त्या तुला सांगूच नाही. आम्ही काय करतो कल्याण देतो असं म्हणून लागले. तरी आचारावा झालेले प्रथम हाचे ब्राह्मणाचा स्वधर्म शौच आणि नित्य नियम सत्यवचन बोलावे. तपतेची शब्द मदान भूतल असावे पूर्ण आणि स्वस्वरूपी अनुसंधान अखंडकार असावे. स्नान संध्या देवार्चन अग्निहोत्री होमदान यावरे करावे अध्यान संतुष्ट मन करून या. वैष्णदेवी आणि अतिथी पूजा नैवेद्य ब्रह्म यज्ञ करावा ओजा तेने करून अध्यक्षजा संतोष व्हावे मानसी. ऐसा रीती सारुणी नियम यावरे करावे भोजन तत्रिया प्रकारे पुराण श्रवण संतुष्ट श्रवणे करावे. स्वानंद भारती होण म्हणे विश्वास असावे वेद वचने तुम्हा तो सर्व ज्ञान संपन्न होणे विचारावा म्हणले जैत. ब्राह्मण म्हणले देवाला देवा विचार करा. वेद शास्त्रामध्ये जे लिहिले त्या नियमाने चालाव का नाही. आता हे ब्राह्मण त्याच नियमाने चालतात पण वेदामध्ये वेदाला खरं करायचं तर वेदाला लबाड बोलता येते का नाही. ब्राह्मणाचं या पालन ब्राह्मणाने करा, क्षत्रियाचं पालन क्षत्रियाने करा, वैश्याचं पालन वैश्याने करा. जर आम्ही तुम्ही रानमार पडत तर या कसं वेद राहणार आहे, कसं या होणार आहे तुम्ही सांगा देवा. तुम्ही सर्व गुण संपन्न आहात असं कोण ब्राह्मण देवाला म्हणू लागले. आपला स्वधर्म टाकीला तर कैसा रीती तर तिल नर जळचराने त्यागता निर